साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. हरी आला होता मग कैसी भय चिंता, त्यांची सरली हेरजार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी काही वरुणे दिवरी, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. हॅमिंग कमी झालं पाहिजे, थोडं ट्रबल आणि थोडंसं कमी राहिलं चालेल. शब्द स्पष्ट कळायला पाहिजे, जास्त करा, थोडं शार्प करा त्याला. आणि याला आवाज सोडे. व्रजे कमंडनम समास पाप खंडनम स्वभक्त सीतरंजनम सदेव नंदनोदयं गोपसकं सुनादवेणुहासकं आनंद रंगसागरं नमामि कृष्णनागरं. पदारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं पत्रच कुटेशयानं कालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भक्तरा पूर्ण कीर्ती. नमो दान देवा, नमो दान राजा, नमो दान सिंधू सखा पूर्ण माझा. अतिमंद से दाता दिना, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. संपाद्यदान विधाय भक्ति विलोकितोयेन समाधिराज. वैराग्यवन्तं विचारयुक्तं नमामि दोगं शिरसा गुरुन्तं. नमामि दोगं शिरसा गुरुन्तं, नमामि दोगं शिरसा गुरुन्तं, नमामि दोगं शिरसा गुरुन्तं. साठविला हरी, साठविला हरीजी ही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता, हरी आला हाता मग कैसी भय चिंता, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी काही वरुणी दिवरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. दादा थोडं ट्रबल देऊन बघ ना, हॅमिंग मारते हॅमिंग. साठविला हरीजी ही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग. महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य रागरसित सकल कंठभूषण. विकू नको याला दादा बोलताना. वैराग्य रागरसित सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा जगप्रसिद्ध असा अभंग असून, प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तुम्हा याचे यावत मानव मात्राच्या पाठीमागे लागलेलं जन्ममरण परंपरेचं भयंकर दुर्धर भयावह असं जे दुःख आहे, यातून बाहेर पडण्याचं एक सत्य सर्वाला कळेल, रुचेल, पचेल आणि झेपेल असा एक उपाय प्रतिपादन करत असताना तुकोबरायाच्या मुखातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. आपण सर्वाला कल्पना आहे, एका नैमित्तिक कार्यक्रमाप्रित्यर्थ आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. अर्थात
कैलासवासी मागे लागलेली जन्ममरण परंपरेची दुर्धर परंपरा, भयंकर दुःख, यातून बाहेर पडण्याचा उपाय आपल्याला सांगतात. मग उपाय सांगत असताना महाराज म्हणतात, त्यांची सरली इरझार. त्यांची इरझार सरली, त्यांची हे सर्वनाम आहे, अनेक वचनी सर्वनाम आहे. त्यांची सरली इरझार आणि झाला सफल व्यापार. या नरदेहाला आल्याच्या नंतर जो व्यापार करायला पाहिजे तो व्यवहार त्यांचा सफल झाला. आता व्यापार सफल होणं म्हणजे मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदिम. मग तुका म्हणे हित होय तो व्यापार, तया काय फार शिकवावे. पण त्यांचा व्यापार सफल झाला. पण कुणाचा? त्याचं उत्तर पहिल्या चरणात दिलं, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हे जिही हेही अनेक वचनी सर्वनाम आहे आणि त्यांची हेही अनेक वचनी सर्वनाम आहे. जिही हरी हृदयी साठविला, त्यांचा व्यापार सफल झाला आणि इरझार त्यांची खंडित झाली. मग ज्यांनी कोणी, कारण उंचेरीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. कुठल्या जातीतला, कुठल्या पंथातला, कुठल्या संप्रदायातला, कुठल्या भागातला हा विचार परमात्मा करत नाही. फक्त त्याने भक्ती करावी, भक्ती करून देवाला हृदयामध्ये साठवावं आणि एकदा का देवाला हृदयात साठवलं का त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार. पण मग ही इरझार खंडित होणं याला वेदांत भाषेमध्ये मला वाटतं विदेह मुक्ती म्हणतात. देहपाताच्या नंतरची फलश्रुती आहे. पण जिवंत असताना मग कोणतं फल आहे तर प्रारब्धसेच जीवनामध्ये दोन फल प्राप्त होतात. एक, भूतकाळाची भीती राहत नाही. दोन, भविष्य काळाची चिंता राहत नाही. का? हरी आला हाता मग कैसी भय चिंता. भीती कुठली असती? भूतकाळातली. आणि चिंता कुठली असती? भविष्य काळातली. पण भय चिंता रहित असणारा हरी आता हातात आला, मग हरी तैसी हरीचे दास. नाही तया भयमोह चिंता आस होऊन राहती उदास, बळकट काच भक्तीची. एकदा हरी हातात आला तर भूतकाळाची भीती राहत नाही, भविष्य काळाची चिंता राहत नाही. हे फळ जिवंत असताना प्राप्त होतं. आणि देह पातानंतर पुन्हा त्याला जन्मावर मरावं लागत नाही. तुका म्हणे एका मरणेची तरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. मरण हाती सुटली काया या निश्चय परब्रह्मे. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. ही फलश्रुती त्याला देह पातानंतर प्राप्त होते. पण का हो? जन्ममरण परंपरा खंडित होते. भूतकाळातली भीती राहत नाही, भविष्य काळातली चिंता राहत नाही. याचं कारण काय तर तुका म्हणे हरी काही उरोनी दिवरी. उरी शब्दाचा अर्थ जन्ममरण परंपरेला कारण, जन्ममरण परंपरेला जे कारण आहे त्याला उरी म्हणतात. आणि हरी उरी उरू देत नाही म्हणून इरझार सरी, म्हणून त्याची इरझार सरते. मग हरी उरी उरू देत नाही. कोणती उरी उरू देत नाही तर उरीमध्ये तीन आहे. एक आज्ञान रूपी उरी आहे, दोन कर्म रूपी उरी आहे आणि तीन वासना रूपी उरी आहे. आणि हरी ह्या तिन्ही उरी उरू देत नाही म्हणून त्याची इरझार खंडित होते. असा निरूपण करता घेतलेल्या अभंगाचा शब्दशः भाव आहे. आपल्या बोली भाषेमध्ये हवं झालं तर हातच्या कीर्तनातल्या काय आहे? गेले तुम्ही वैकुंठाला. ठळक बातम्या म्हटलं ना मी. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर ठेवलेला. पण आता अभंगाचा विस्तृत भाव पाहण्यापूर्वी हे नैमित्तिक कीर्तन आहे, काही सप्ताहातली सेवा नाही. आणि नैमित्तिक कीर्तन म्हटलं का नैमित्तिक सेवा आहे, म्हणजे नैमित्तिक कर्म आहे. असं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी त्याला वंदनीय असतात, काही गोष्टी त्याला निंदनीय असतात. निंदनीय गोष्टी करता कीर्तन नाही, वंदनीय गोष्टी करता कीर्तन आहे. वंदनीयामध्ये तीन गोष्टी वंदनीय असं भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज म्हणतात. ज्यांच्या बाबतीत ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत म्हणतात, आता व्यासांचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू, अयोग्य मीन पौतुके जाईन. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुकाकारी प्राणी पात दंडवत आचार्या. ते असणारे आचार्य नाथबाबा म्हणतात, वंदू आचार्य शंकरू, जो ग्रंथार्थ विवेक चतुरू, सांडूनी कर्मडतेचा दिनकरू, प्रबोध दिनकरू प्रकाशाला. असे भगवान शंकराचार्य मला वाटतं विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात, यावत जीव त्रयवंद्या वेदांत गुरु ईश्वरा आद विद्या प्रसिद्ध्यर्थम पश्चात कृतज्ञत्व निवर्तये. श्लोकाचा अर्थ असा आहे, मनुष्य जीवनामध्ये कितीही मोठा झाला तरी त्याला तीन गोष्टी वंदनीय असतात. कोणत्या? यावत जीवत्रय वंद्या, एक वेदांत, दोन गुरु आणि तीन ईश्वर. आपल्याला वेदांत शास्त्र पूजनीय आहे, दोन आपले सद्गुरु पूजनीय आहे आणि तीन ईश्वर आपल्याला पूजनीय आहे. मग आता तुम्ही म्हणाला आज तर माता पित्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही गुरु वेदांत आणि ईश्वर कसे आणले? खरं सांगू, आपला वेदांतही आपले माता पिताचा आहे, आपले ईश्वरही आपले माता पिताच आहे. आणि जगातले पहिले गुरु कोण आहे? माता पिताच आहे. तुम्ही म्हणाले याला पुरावा काय? हल्ली कीर्तनकारांनी रघुराज महाराज पुरावा दिला पाहिजे, नाही तर समाज वैतागलेला आहे म्हणतात, याला कुठे पुरावा? देत नाही पुरावा. विठ्ठल विठ्ठल. आता पुरावा काय? भारतीयाचा धर्मग्रंथ योग्य पर्याय पटकन निवडायचा. श्रोते माय बाप, कुराण, बायबल का गीता?
तुम्ही काही नाराज आहात का हो? आपले टूळ नुसती पाहताय आपले नको त्या ठिकाणी वन्स मोर करताय. मी एवढं प्रेमाने पोट तिडकीने बोलतो, त्याच्याकरता मी पहिले 5 मिनिटं घालवले तरी तुम्ही बोलत नाही. असं करू नका ना. मी विचारलं, भारतीयाचा धर्मग्रंथ गीता आहे, कुराण आहे का बायबल आहे? हा असं बोला ना, गीता आहे. आणि कोणती गीता? आपल्या खालच्या आळीतली नाही ना. हा हा आता ऐकता कोणती गीता? श्रीमद भगवत गीता. तर त्या श्रीमद भगवत गीतेमध्ये एक श्लोक आहे. काय श्लोक आहे? देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसा च शारीरम तपोच्यते. त्यामध्ये गुरु या पदावर व्याख्यान करताना माऊलीची ओवी आहे, प्रसिद्ध ओवी. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे ते सेवेसी कीर शरीरे लोण की जे. म्हणजे जगातले पहिले गुरु कोण आहे? तर आपले मायबाप आहे, आपले आई वडील आहे, जन्मदाते माता पिता आहे. आणि मग त्यांच्या सेवेकरता आपण लोन करावं. मी काल परवा कीर्तनात म्हटलो होता, त्या एक जण म्हटलं, महाराज किती लाखाचं? नाही लक्षात आलं तुम्हाला? लोन किती लाखाचं करायचं? अरे म्हटले बावळटा, लोन नाही, ते निंब लोन आहे. लोन ते गाडी घडण्याकरता, विहीर खोदण्याकरता ते करता, ते लोन नाही. इथं निंब लोन करायचं. निंब लोन करायचं म्हणजे काय आहे? आपल्या जुने बुजुर्ग मंडळी विचारा, घराच्या बाहेर जाताना किंवा बाहेरून घरी येताना कोणाची नजर लागू नये चांगल्या कार्याला म्हणून ते काय करतात? मीठ मोहरी ओळवून टाकतात आणि ओळवून टाकलेलं फेकून देतात. आणि नंतर ते काम झाल्याच्या नंतर वेचून घेऊन येतात. हो की नाही? हा ऐकता. मग तुम्ही हो म्हटले असतं का? मग सांग भोलेनाथ पाऊस पडेल का? मग तुम्ही ऐकता, खरं ऐकता. ते घेऊन येत नाही, ते फेकून देतात, नगण्य म्हणून टाकतात. तशा पद्धतीने आपल्या आई वडिलाच्या सेवेवरून आपलं काया वाचा मन ओवाळून टाकणं याला निंबलोन करणं म्हणतात. कारण काय आहे, जगात सर्वात मोठं श्रेष्ठ तीर्थ कोण असेल तर सकळ तीर्थाची धुरे आहे ना. धुरे शब्दाचा अर्थ अग्रभागी श्रेष्ठ स्थानी कोण आहे? जे एका माता पितरे आपले आई वडील. आणि ते सेवेसी कीर शरीरे लोन की. आता लोन करावं म्हणजे जिवंत असताना त्यांची सेवा करावी. कशी करावी? 2-3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट अशी आहे की आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या डोळ्याला अश्रू येईल असं कर्म करू नये. मग त्याच्या डोळ्याला अश्रू कधी येईल? कधी रडतील ते? विचार करा. 2 वेळेला आई वडील रडतात असा माझा अनुभव आहे. पहिले रडतात, त्यांची एकुलती एक असेल 2 असेल लेक माहेरी आपलं सासरी नांदायला जाताना रडतात. हो की नाही? कारण लेक हे परक्याचं धन आहे. माऊलीची ओवी ऐका. आपण चिवणी दुहिता ममन म्हणे पिता तू सुटी की प्रतिग्रहिता जावाई शिरके. लेक परक्याचं धन आहे. एक दिवस त्याला सासरी जावं लागेल, त्यावेळेस रडतात, पण त्याला नावीलाज आहे, कारण ते रडू आपण थांबू शकत नाही. पण दुसऱ्यांदा कधी रडतात सांगू तुम्हाला? आपली बायको ती असा आग्रह करत असेल का तुम्ही काय करा, आईबापातून वेगळे निघान संसार बघा. तर भावाभावातून खरं तेही वेगळं निघू नये. एकत्र कुटुंब पद्धती आपल्या भारतीयाचा वैभव आहे. पण त्याला काळाच्या ओघामध्ये नसेल शक्य आपल्याला, तर किमान आपल्या आईबापाला तरी आपण वेगळे निघू नये. आईबापा काय गुरंढोरं जनावर आहे का? जोपर्यंत उपयोगाला आहे तोपर्यंत ठेवायचे, मग खाटकाच्या दावणीला नेऊन बांधायचे, असा प्रकार आहे का तो? अरे आपल्या हे बघा, एक वाक्य बोला, पटकन बोला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वृद्धाश्रम वाढावे का ओस पडावे आहे ते ओस पडावे हे आपल्या भारतीचं वैभव आहे. पण किमान आपण तरी आपल्या आईबापाला बायकोच्या आग्रहापायी वेगळे न निघणं आणि जिवंत आहे तोपर्यंत आईबाप नजरेसमोर ठेवणं हे जिवंत असताना त्यांच्या ऋणातून उतरे होणं आहे. दुसरी गोष्ट सांगू महत्वाची, का असं मी बोलतो? आमचे गुरुदेव शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबा म्हणत असतात, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी पसंतीने मिळतात मायबाप आणि काही गोष्टी पुण्याने मिळतात. 2-3 वाक्य बोलू. आपली गाडी कोणती असावी आपली पसंत आहे. आपलं घर किती मजले कसा असावं ही आपली पसंत आहे. आज कपडे लत्ते अंगावरती कशी असावी आपली पसंत आहे. क्षमा मागून बोलतो. आपली बायको कोणती असावी ही सुद्धा पसंत आहे. स्त्रियाच्या बाबतीत आपला नवरा मिस्टर कोण असावी ही पसंत आहे. पण आपले आईबाप कोण असावी ही पसंत नाही, आपली पुण्य आहे. हे काय? आपली पुण्य आहे. पण पसंतीने मिळणाऱ्या बायकोच्या हट्टापायी पुण्याने मिळणाऱ्या आई वडिलाची हेळसांड होता कामा नाही, हे जिवंत असताना केलेली शिवाय. त्याच्या पुढचं एक वाक्य काय आहे? जीवनामध्ये आपल्या आई वडिलाचे जे कुस आहे ना, म्हणजे वडिलाची पॅन्ट असेल, ट्राउझर असेल, धोती असेल, आईचे काय ते अंगावर घातलेलं वस्त्र असेल, ते शिशिव करून छोटा मोठा कार्यक्रम करून आपण ओलं केलेलंच आहे. पण किमान आपल्या वर्तनाने, आपल्या आचरणाने, आपल्या बोलण्याने त्यांचे डोळे पाणावणार नाही एवढं जरी केलं तरी खरी सेवा त्यांची होईल. काय आहे? स्वर्गापेक्षा उंच आपला बाप असतो आणि पृथ्वीपेक्षा वजनदार ही आपली आई असते. त्यामुळे आपल्या आईपेक्षा श्रेष्ठ दैवत पृथ्वीवर नाही आणि स्वर्गापेक्षा उंच आपल्या बापापेक्षा दुसरं कोणी नाही. हे ज्याला कळतं तो असा पितृऋणातून उतराय होण्याकरता सोहळा करतो. विठ्ठल पण जिवंत असताना आई वडिलांच्या उपकारातून उतराय होण्याकरता काय करावं याचं पण मार्गदर्शन माऊली आपल्याला करतातच. कारण ओवी मी बोलून गेलो, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे ते सेवेसी कीर शरीरे लोणकीचे. पण आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काही कर्म करावं लागतं. मला सांगा, मी 2-3 वाक्य बोलतो, पटकन बोला. अमेरिका देश श्रीमंतीने ओळखला जातो.
जपान कर्तृत्वाने ओळखला जातो, इंग्लंड सत्ता प्रभुत्वाने ओळखला जातो, आपला भारत देश कशाने ओळखला जातो मायबाप? बोला ना, बरोबर आहे, बोला. बरोबर आहे, संस्कृतीने ओळखला जातो. कारण जगाच्या पाठीवर आपल्या देशासारखी संस्कृती कुठेच नाही. मग आपल्याकडे येताना संस्कार का, जाताना संस्कार का, मधी संस्कार का, संस्कार 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 येताना संस्कार, गर्भधान नावाचा संस्कार. वायचाळा तो त्याचा नव्हे काही, मायबापी वेळ नसा दिली असं म्हटलेलं आहे. काय माय गेली, काय म्हणतात? गर्भधान नावाचा संस्कार आहे. गर्भाची आवडी मातेचा डोळा, तेथील जिव्हाळा तेथे बिंबे, तुकोबराय बोलतात ना. याचा अर्थ पहिला गर्भधान संस्कार तो व्यवस्थित झाला की आपल्याला गाणारं पाहिजे ते गाणारच येतं. पण बऱ्याच वेळेला पाहिजे गाणारं येतं पेणारं, गर्भधान संस्कार व्यवस्थित झालेला नसतो. खरं आहे ते, गर्भधान संस्कार लागतो. दुसरा त्याच्यानंतरचा संस्कार आहे, एकदा बाळ जन्माला आलं का त्याच्यावर काही संस्कार करावे लागतात. त्याला म्हणतात काय, द्वादश अन्नपितूनाम कुर्यात. 12व्या दिवशी नामकरण संस्कार, चौलकर्म संस्कार, व्रतबंधन संस्कार, उपनयन संस्कार, अनेक संस्कार. एक वाक्य पटकन बोला. मी जर विचारलं तुम्हाला श्रोते मायबापाला, आपल्या घरामध्ये संस्कारित संतती यावी का संकरित यावी? संस्कारित यावी, काय येऊ नये? संकरित येऊ नये. हल्ली काय चालू आहे, लाजतात बोलायला. संस्कारित संतती यावी, संकरित येऊ नये. का बरे? कारण गीता माता सांगते, संकरो नरकायव कुलज्ञानम कुलश्च पतंती पितरो हे शमलुप्त पिंड तक क्रिया. याचा अर्थ संस्कारित यावी, संकरित येऊ नये. पण मग संस्कारित येण्याकरता इंटरकास्ट चालत नाही. इंटरकास्टने संकरित होते आंतरजातीय विवाह संबंधाने. आणि शोधुनी कुळे दोन्ही, ज्ञानोबराची ओवी आहे, प्रियाची अनुसरे कामिनी. मग संस्कारित येते. त्याच्याकरता भलता स्त्री भलता नर मैथुनी होय वर्ण संकर, तो चुकवावा या प्रकार विवाह निर्धार नियमेला वेदे, असं ओवी आहे नाथांची एकनाथी भागवतात. म्हणजे विवाह संस्कार. आणि बाळ एकदा जन्म काही शरीर जर्जर झालं, एखाद्या गाडीला वेळेला आपण सर्व्हिसिंग केली आहे ना, तर ती चांगली लाईफ देते, ॲव्हरेज चांगलं देते. तसंच ही टू व्हीलर आहे ना आपली, ड्रेप लाईट, हिला सुद्धा काही आध्यात्मिक साधना असतात, काही आधी भौतिक असतात, काही आधी दैविक असतात. त्या आधी दैविक साधना केल्याच्या नंतर काय होतं, म्हणजे ते अभिष्ट चिंतन करतात ना आपल्याकडे, फक्त ते भारतीय पद्धतीने केलं पाहिजे, पाश्चात्य पद्धतीने नको. ते दिवे पहिलेच फुंकायचे, तिथूनच अंधार, मग सगळ्या जीवनात अंधारच. त्याच्या हातात पहिला सुरा, भोकच कोणाला आहे? काय त्याच्यात अर्थ आहे? भारतीय पद्धतीने दैसी दीपकलिका दाखवटी तरी भाऊ तेजे ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थे कुटी. म्हणून भारतीय पद्धतीने तो संस्कार केला तर त्याचा श्लोक आहे मनुस्मृतीमध्ये, अभिवादनशील असे नित्य वृद्धोप सेविना चत्वारी तसे वर्धंती आयु विद्या यशो बलम. त्याचं आयुष्य वाढतं, आयु विद्या, त्याचं ज्ञान वाढतं, यशो टाकलेला पाऊल कधी माघारी घ्यावं लागत नाही. आणि बलम शारीरिक मानसिक बौद्धिबल सुदृढ होतं. पण शरीर एक दिवस जाणार आहे. हा लोक कोणता आहे? स्वर्ग आहे, वैकुंठ लोक आहे हा लोक? हा, मग असं बोलले पाहिजे पटकन, कारण मी जाणीवपूर्वक उलट बोलतोय. तुम्ही ऐकता का ऐकण्याचा फक्त अभिनय करता हे कळण्याकरता. मग हा कोणता लोक आहे? मृत्यू लोक आहे. आणि ते कोणाला मारावं लागतं? सर्वालाच मारावं लागतं. म्हणून तर याचं नाव मृत्यू लोक आहे. जातशे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्मभूतश्च तस्माद परिहरियते नत्वम सोची तुमरशी. आणि अशा असणाऱ्या या मृत्यू लोकामध्ये, मृत्यू लोकात आल्याच्या नंतर एक दिवस सगळ्याला जावं लागतं. तसे आपले ज्यांच्या निमित्ताने हा सोहळा आहे, लोखंडे परिवारातील पोपटराव यादवराव लोखंडे पाटील हे आपल्यातून गेले. एक पिता या परिवाराचे गेलेले आहेत. पण मग गेल्याच्या नंतर सुद्धा काही संस्कार आपल्याकडे आहे. मग गेल्याच्या नंतर ज्या दिवशी गेली व्यक्ती त्या दिवशी 4-8 तासांनी जो केला जातो त्याच्यातला नाव पहिला संस्कार आहे, त्याचं नाव आहे शवदहन संस्कार. म्हणजे आपल्याकडे अग्नी डावत येतात. पहिला संस्कार रामकृष्णारी शवदहन संस्कार. विठ्ठल विठ्ठल भगवान